नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी झटपट होणारी आळूवडी बनवणार आहोत। त्यासाठी आळूचे पाणी घेतलेले आहे, इथे स्वच्छ धुवून आणि ह्याच्या शिरा अशा कापून घेतलेल्या आहेत। आपल्याला दिसत असेल इथे 1 कप आपण बेसन पीठ घेतलेला आहे यासाठी, आणि लसूण मिरचीची पेस्ट आहे। यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आहेत। 2 चमचे पांढरे तीळ आहे, यामुळे आपल्या वड्यांची टेस्ट फार छान येते। ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण, आणि पाव चमचा आपल्याला हळद लागणार आहे यासाठी। हे सर्व यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला फार झटपट बनवून तयार होतात या वड्या आणि फार स्वादिष्ट लागतात। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे, बेसन पीठ आहे त्यामुळे हिंग हा आपण नेहमी टाकून घेत असतो, पोटाला त्रास होऊ नये यासाठी। आता थोडं थोडं करून पाणी घालून घेऊ आपण यामध्ये। आता हे मिश्रण आपल्याला फारही सैल किंवा पातळ घट्ट करायचं नाहीये, हे मध्यम असं ठेवायचं आहे। आणि पाणी एकदम न टाकता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत। पीठ भिजून आपलं तयार आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। मिरची आणि लसणाची पेस्ट करताना सुद्धा आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं होतं। आता हे तयार आहे आपलं पीठ भिजून। आता हे साईडला ठेवून घेऊया आणि या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आपण ग्रीस करून घेऊया तेलाने, म्हणजे आपण ज्या वड्या यामध्ये ठेवणार आहोत त्या चिकटणार नाही। आता एक एक करून पान घ्यायचं आहे आणि असं पीठ लावून घ्यायचं आहे त्याला। आळूची पाने घेताना नेहमी आपण कवळी अशी बघून घ्यायची आहे आणि गावरान पानं घ्यायची आहेत। काळ्या कलरच्या पानांनी घशाला खाज येण्याची शक्यता असते, आणि आपण ज्या मागच्या शिरा काढून घेतलेल्या आहे त्यामुळे खाज येत नाही घशाला। आता एक एक करून एकावर एक असं छान ठेवून घ्यायचे आहेत पानं। आपल्याला किती जाड किंवा पातळ वडी पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण किती पानं लावायचे हे ठरवून घ्यायचे आहेत। एक एक करून छान सगळीकडे पीठ पसरेल याप्रमाणे लावून घ्यायचं। आता एक एक करून सर्व वड्या आपल्या वळून तयार झाल्या आहेत। या आपल्याला वाफायला ठेवायच्या आहे। भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आपण। पाणी उकळायला आलं की आपण ही गाळणी ठेवून घेऊया। आता वाफेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं या वाफळून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून घेऊ म्हणजे पटकन वाफळून होतात या। आता 3 ते 4 मिनिटांनंतर चेक करून घ्यायचं आहे आपण चाकूच्या साहाय्याने। या कवळी पानं असल्यामुळे झटपट या शिजून तयार होतात। एका चाकूला पीठ लागलं नाहीये याचा अर्थ आपल्या वड्या छान शिजल्या आहे। आता या खाली काढून थंड होऊ द्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतर आपल्याला या चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतरच कापायच्या आहे या, नाहीतर याचे तुकडे पडण्याची शक्यता असते। आता एक एक करून आपल्याला किती आकारात, लहान मोठ्या आकारात जसं आवडत असेल त्याप्रमाणे आपण याच्या वड्या कापून घेऊ शकतो। इथे हे बघा, याप्रमाणे थोड्याशा मी जाड आकाराच्या वड्या इथे कापून घेतल्या आहे, आणि छान अशा न तुटता कापल्या जातात त्या थंड झाल्या की। आपण याला शालो किंवा डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकतो। इथे सर्व वड्या कापून तयार आहे आपल्या। आता आपण याला तळून घेणार आहोत। तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आपण। तेल फारही आपल्याला कडकडीत करायचं नाहीये, नाहीतर वड्या जळण्याची शक्यता असते। एक एक करून सर्व वड्या आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आलटून पलटून आपल्याला 1 ते 2 मिनिटं फक्त तळायला लागणार आहेत। छान अशा क्रिस्पी कुरकुरीत वड्या आपल्या तळून तयार होतात 2 ते 3 मिनिटांमध्ये। आपल्याला जर अशा छान छान रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की एकदा भेट द्या। हे बघा, छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहे आपल्या वड्या, झटपट बनवून तयार झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा। कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।